नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय उपयुक्त माहिती बघणार आहोत। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तुशास्त्रानुसार काही उपाय बघणार आहोत आणि हे जे काही उपाय आहेत ते लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत। आपल्या घरामध्ये लक्ष्मीने, माता लक्ष्मीने अखंड वास करावा, ती स्थिर राहावी, यासाठी हे उपाय आपण जर रोज केले, हे सगळे उपाय आपण जर रोज केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। आपल्याला जीवनामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही। बघा, वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये वास्तुदोष असतात ना, त्या घरामध्ये समस्या, रोग किंवा आर्थिक नुकसान त्या घरामध्ये नेहमी होत राहते। म्हणून काही वास्तू टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला आज शेअर करणार आहे आणि ते उपाय जर तुम्ही रोज केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव पाहायला मिळेल। बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण सगळेजण खूप कष्ट करतो, कारण की कष्ट करणं ही काळ्या दगडावरची रेखा आहे। पण कष्ट करूनही आपल्याला कधी कधी ना फळ मिळत नाही, आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला फळ मिळत नाही। किंवा काही काही जणांच्या बाबतीत असं पण होतं की लक्ष्मी तर प्राप्त होते परंतु ती स्थिर राहत नाही। आपण म्हणतो ना, पैसा टिकत नाही माझ्याकडे, तर असं काही काहींच्या बाबतीत होतं की लक्ष्मी प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही। त्याला पळवाटा खूप असतात, वायफळ मार्गाने पैसा खर्च होत राहतो आणि मग जीवनामध्ये अनेक वेळा कर्ज घेण्याची वेळ येते किंवा घेतलेलं कर्ज सुद्धा फिटत नाही लवकर आणि मग कर्ज वाढत जातं आणि आपण निराश होऊन जातो। आपल्याला सुचत नाही की आपण काय करावं। त्यामुळे बघा, आपण जर काही उपाय आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी ते जर आपण आपल्या घरामध्ये केले तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये कधीही आर्थिक टंचाई भासत नाही, आपल्याला आयुष्यामध्ये कधी पैशांची अडचण निर्माण होत नाही। तर हे उपाय अतिशय साधे सोपे आहेत, नक्कीच आपण करायला हवेत। ही माहिती केंद्रानुसार आहे, त्यामुळे तुम्हाला जमतील तेवढे उपाय करा, शक्यतो सगळेच करण्याचा प्रयत्न करा, कारण की अतिशय साधे सोपे हे उपाय आहेत आणि ते आपण रोज करू शकतो आणि ते आपण रोज करायला सुद्धा हवे। तर बघा, त्यातला सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। जेव्हा सकाळी आपण आपल्या घराची साफसफाई करतो, झाडू मारतो किंवा लादी पुसतो, त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। थोडंसं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी तुम्हाला सुपारीच्या साह्याने किंवा एखाद्या पाण्याच्या साह्याने तुम्हाला ते पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे काय होतं की आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते, वास्तुदोष जे असले आपल्या घरात दूर होतात, लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो। त्यानंतर बघा, जर तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं असेल तर तुम्ही गंगाजल सुद्धा आपल्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये तुम्ही शिंपडू शकता। आपल्या घरी साफसफाई करून झाल्यावर संपूर्ण घरामध्ये तुम्ही गंगाजल जरी शिंपडलं तरी सुद्धा आपल्या घरातले जे काही वास्तुदोष आहेत ते दूर होतात। बघा, ज्या घरामध्ये वास्तुदोष आहेत ना, त्या घरामध्ये आर्थिक नुकसान नेहमी त्या घरामध्ये होत असतं, म्हणून गंगाजल तुम्ही शिंपडू शकता। अतिशय साधा सोपा हा उपाय आहे, पण तुम्ही रोज करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर बघा, दुसरा उपाय असा आहे की धार्मिक पुस्तके, धार्मिक आपले जे काही ग्रंथ आहेत ते आपल्याला योग्य दिशेला ठेवायचे असतात। आता बघा, देवांची तुमच्याकडे जे काही पुस्तके असतील किंवा ग्रंथ असतील, आता आपण स्वामींची सेवा करतो तर तुमच्याकडे जे काही ग्रंथ असतील ते कधी कधी आपण चुकीच्या दिशेने ठेवल्याने सुद्धा आपल्याकडे वास्तुदोष तयार होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। बघा, अतिशय या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्यांचा आपण कधी विचार पण करत नाही, पण त्या गोष्टींचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो। तर बघा, धार्मिक पुस्तके ठेवण्यासाठी, ग्रंथ ठेवण्यासाठी कोणती दिशा योग्य आहे? धार्मिक ग्रंथ ठेवण्याची काही योग्य दिशा आहेत आणि ज्या आपण पाळायला हव्यात। आपल्या घरामध्ये पश्चिम दिशेला, त्याचप्रमाणे ईशान्य दिशेला आपण धार्मिक ग्रंथ ठेवू शकतो। धार्मिक ग्रंथ इतर घरामध्ये कोणत्याही दिशेला ठेवल्याने आपल्याला आर्थिक नुकसान होतं, ज्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। आणि धार्मिक ग्रंथ ठेवण्याच्या फक्त या दोनच दिशा योग्य आहेत, एक पश्चिम दिशा आणि एक ईशान्य दिशेला। या दिशेला तुम्हाला ठेवायचे आहेत, इतर कोणत्याही ठिकाणी धार्मिक ग्रंथ ठेवू नयेत किंवा गादीखाली, उशीखाली आपण म्हणतो तर अशा ठिकाणी तुम्हाला हे धार्मिक ग्रंथ ठेवायचे नाहीत, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, तिसरा उपाय किंवा तिसरा हा नियम म्हणा, हे जे काही नियम आहेत ते आपण पाळायलाच हवे। तर आपलं देवघर हे नेहमी स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे। रोज आपल्याकडनं देवपूजा झालीच पाहिजे। स्त्रियांनी आपला मासिक धर्म सोडून रोज आपल्याकडनं देवपूजा ही झालीच पाहिजे। तसं पाहिलं तर घरातल्या देवांची पूजा ही कर्त्या पुरुषाने करायची असते, पण जर पुरुषांना वेळ नसेल तर त्या घरातल्या कुलस्त्रीने जरी ही पूजा केली तरी पण चालणार आहे। बघा, देवपूजा आपल्याकडनं रोज घडलीच पाहिजे, जेणेकरून काय होतं की आपल्याला कुठलेही दोष लागत नाही। तर आपल्याकडनं रोज देवपूजा घडलीच पाहिजे। त्याचप्रमाणे देवघर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे। देवांना आपण जी रोज फुले अर्पण करतो ती रोज वेळच्या वेळेवर तुम्हाला काढायची, म्हणजे आज तुम्ही जर फुले अर्पण केली तर उद्या सकाळी तुम्हाला ती देवपूजा करायच्या अगोदर तुम्हाला ती फुले काढायची असतात।
सुकलेली फुले आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये तुम्हाला ठेवायची नाही। त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि ज्यामुळे आपल्याला अनेक परिणामांना सामोरे जावं लागतं। तर बघा, देवपूजा झाल्यावर नेहमी आपल्याला घंटानाद करायचा असतो। यामुळे काय होतं की आपल्या घरामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती काढता पाय घेत असते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये राहत असतो। त्याचप्रमाणे तुम्ही शंख सुद्धा फुंकू शकता। शंख फुंकल्याने सुद्धा आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत ते दूर होतात, नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत राहते आणि आपल्या घरामधलं वातावरण हे प्रसन्न राहत असतं, एक सुख शांती आपल्या घरामध्ये राहत असते। त्यानंतर बघा, देवघरामध्ये देवांची मूर्ती किंवा फोटो एकमेकांसमोर म्हणजे त्यांची जी काही तोंड आहे ती समोरांसमोर आली नाही पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्हाला ती व्यवस्थित देवांची मांडणी आपल्या देवघरामध्ये करायची असते, कारण की देवघरामध्ये जर तुम्ही समोरासमोर देवांचे फोटो ठेवत असाल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये भांडणे होतात, सततचे वादविवाद होतात आणि आर्थिक नुकसान सुद्धा आपल्याला होत असते। म्हणून देवघरामध्ये कुठलेही देवांचे फोटो ही समोरासमोर तोंड करून किंवा मूर्त्या असतो तुम्हाला समोरासमोर तोंड करून ठेवायची नसतात। त्यांची जी काही मांडणी आहे, देवांची जी काही मांडणी आहे देवघरामध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करायची असते। त्यानंतरचा बघा पुढचा उपाय किंवा नियम तुम्ही म्हणा की आपल्या घरातला जो काही झाडू आहे ती आपली लक्ष्मी असते, बरोबर। झाडूला आपण लक्ष्मी मानतो आणि हा झाडू आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ कधीही ठेवायचा नसतो। हा झाडू आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा असतो ज्याच्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर कधीही पडणार नाही। हा झाडू आपल्याला लपून ठेवायचा असतो, लक्षात घ्या। यामुळे काय होतं, झाडू जर कोणालाही दिसत असेल, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला कोणालाही झाडू आपल्या घरातला दिसत असेल तर त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान होत असते। म्हणून लक्षात घ्या की झाडू नेहमी आपल्याला लपून ठेवायचा असतो आणि झाडू आपल्याला मारताना सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला झाडू मारायचा असतो आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर तुम्हाला झाडू आपल्या घरामध्ये मारायचा असतो। सूर्यास्तानंतर कधीही आपल्या घरामध्ये झाडू मारू नये, त्यामुळे सुद्धा आपल्या घरातली लक्ष्मी जी काय ती काढत्या पाय घेत असते आणि आपल्याला आर्थिक नुकसान होत असते। म्हणून लक्षात घ्या की झाडू संबंधी सुद्धा अशा काही गोष्टी आहेत। झाडूवर कधी कोणती जड वस्तू तुम्हाला ठेवायची नसते किंवा झाडूला आपला पाय लागणार नाही किंवा याची काळजी आपल्याला घ्यायची असते। तर या ज्या काही गोष्टी आहेत झाडू संबंधित त्या आपण पाळायलाच हवे। त्यानंतर बघा पुढचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घराच्या भिंतीवर आपण जे काही फ्रेम लावतो किंवा स्टिकर्स लावतो ते आपल्या मनाला सुखवणारे असावे। म्हणजे अगदी चित्रविचित्र चित्र आपल्याला लावायचे नसतात किंवा बघा आपल्या घराच्या भिंतीवर आपण जे काही चित्र लावतो ते आपल्या मनाला प्रसन्न करणारे असावे, म्हणजे हिरवळ असणारे किंवा आपलं मन ते बघून प्रसन्न झालं पाहिजे अशी चित्रे आपल्या घराच्या भिंतीवर आपल्याला लावायची आहे। क्रूर पद्धतीची किंवा कुठली नकारात्मकता पसरवणारी चित्रे आपल्या घराच्या भिंतीवर आपल्याला चुकूनही लावायची नसतात। यामुळे काय होतं की ती चित्रे पाहून आपल्या घरातल्या व्यक्तींचं मत पण तसंच बदलत असतं। जर आपल्याला मानसिक त्रास असेल आपल्या घरातल्या व्यक्तींना आणि आपण जर मन प्रसन्न करणारी चित्रे जर घराच्या भिंतीवर लावली तर अर्थात मानसिक त्रासापासून त्या व्यक्तीला खूप आराम मिळतो। म्हणून आपल्या घराच्या भिंतीवर नेहमी आपल्याला मन प्रसन्न करणारी चित्रे लावायची असतात, लक्षात घ्या। त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे घराच्या मुख्य द्वारावर तुम्हाला अशोकाची झाडे लावायची आहेत। जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या घराच्या समोर जागा असेल तशी आणि तुम्ही लावू शकत असाल तर नक्कीच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला अशोकाची झाडे लावायची आहेत। यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते, त्यांची भरभराट होते। तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता। त्यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे बघा श्रीयंत्र। आता श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि श्रीयंत्राबद्दल आपण नेहमी ऐकत असतो, मी सुद्धा तुम्हाला नेहमी सांगत असते। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये तिचं आसन आहे ना त्या घरातून ती कधीही जात नाही, तिथे ती स्थिर राहत असते। आणि आपण सगळेजण कष्ट का करतो की माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा, तिने आपल्या घरामध्ये स्थिर राहावं यासाठी। म्हणून बघा जर तुम्हाला शक्य असेल श्रीयंत्र खरेदी करणं तुम्ही घेऊ शकता। श्रीयंत्र खरेदी करणं म्हणजे आपल्याकडे खूप पैसा येईल असं नाही, त्यावर आपल्याला सेवा सुद्धा करायच्या असतात, कुंकुमार्चन आपल्याला करायचं असतं। आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करून श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर या सेवेने काय होतं की माता लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करते, लक्ष्मी तर आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहणं महत्त्वाचं आहे। म्हणूनच माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपल्या घरात श्रीयंत्र नक्कीच तुम्ही ठेवू शकता। आणि श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असल्यावर आपल्या घरातले जे काही वास्तुदोष आहेत ते सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत असतात। म्हणून श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यानंतरचा उपाय असा आहे बघा, दररोज आपल्याला आपल्या घरातल्या तुळशी मातेची पूजा करायची असते। आता असं कुठलंही घर नसेल की ज्या घरामध्ये तुळस नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुळशीची पूजा आपण रोज करत असतो। बघा
घरातल्या कुलस्त्रीने रोज तुळशीला जल अर्पण करावं. म्हणजे सकाळी सुचिरभूत झाल्यावर घरातल्या कुलस्त्रीने तुळशीला रोज जल अर्पण करावं. फक्त एकादशी आणि रविवार सोडून आपल्याला तुळशी मातेला रोज जल अर्पण करायचं असतं. तिची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची असते. जसं की हळद कुंकू अक्षर तुम्हाला व्हायचे असतात, धूप दीप ओवाळायचं असतं. संध्याकाळी सुद्धा जेव्हा आपण देवाबत्ती करतो तेव्हा तुळशी मातेला तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा. तुपाचा लावला तर अतिशय उत्तम आहे, पण जर नसेल शक्य तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता. पण तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळ. तिला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहे. तुळशी मातेचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या जीवनातले जे काही अडचणी असतील तुमच्या जीवनामध्ये त्या तुम्ही तुळशी मातेला सांगायला सुरुवात करा आणि आपली प्रगती व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करा. नक्की तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपल्या घरची तुळस ही लक्ष्मी असते आणि तुळशी मातेला जेव्हा आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो ना, तिची पूजा करून आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा नक्कीच तुळस आपल्या ज्या काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण करत असते. हा अनुभव नक्की तुम्ही घेऊन बघा. मी सुद्धा घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की घेऊन बघा. त्यानंतरचा उपाय किंवा नियम म्हणा की आपल्या घरामध्ये कधीही तुम्हाला वाळलेली फुले ठेवायची नसतात. घरातली आपण देवपूजेला जी फुले वापरतो ती आपल्याला रोज बदलायची असतात. सुकलेली फुले कधीही देवघरामध्ये किंवा घरामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला सुकलेली फुले ठेवायची नसतात. त्याचप्रमाणे आपण तुमच्याकडे जर फुलदाणी असेल, फुलदाणीमध्ये तुम्ही जे फुले ठेवतात ती फुले सुद्धा सुकल्यावर तुम्हाला वेळोवेळी ती बदलायची आहेत. तशीच ती फुलं ठेवायची नाहीत. त्यामुळे काय होतं की सुकलेली फुले आपल्या घरामध्ये ठेवल्यावर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होत असते आणि नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरातलं वातावरण जे काय ते अप्रसन्न राहतं. आपल्या घरातल्या व्यक्तींच्या स्वभावात सुद्धा खूप बदल होत जातो आणि त्यामुळेच ही जी काही सुकलेली फुलं आहेत ती नकारात्मक ऊर्जा पसरत असतात. म्हणून सुकलेली फुले कधीही आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायची नसतात. तर हे जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा. रोज हे नियम आपण पाळलेच पाहिजेच. हे जे काही उपाय आहेत ते आपण केलेच पाहिजे, जेणेकरून काय होतं की आपल्या कशाला फळ मिळतं. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख राहते, शांती राहते. त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो काही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असेल तो आपल्याला करावा लागत नाही. आपल्याला जीवनामध्ये कधीही पैशांची अडचण भासत नाही, लक्षात घ्या. तर हे जे काही उपाय आहेत ते आपण करायलाच हवे. नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.